नमस्कार, जय शिवराय. SV2 क्रिएटर्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे 6 ते 24 महिन्यांच्या बाळांसाठी दररोज काय द्यायचं त्यासाठी बनवलेलं घरगुती सेरेलॅक आहे आणि एकदम पौष्टिक. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. सर्वप्रथम मी एक मोठी वाटी तांदूळ, त्यानंतर मुगाची डाळ, थोडेसे शाबू आणि पॉलिश केलेली इथे उडदाची डाळ आहे. तुम्ही त्याला टर्फल असलेली घेऊ शकता, ती जास्त पौष्टिक असते. मला इथे नाही भेटली. त्यानंतर मी मसूर डाळ घेतलेली आहे, मखाणे, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि मी 4-5 इथे बदाम घेतलेले आहेत. साधारण थोडेसे 4-5 काजू, शेंगदाणे इत्यादी साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण हे सर्व साहित्य छान असं धुवून घेऊया. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात पाणी टाकत आहे. त्या पातेल्यामध्ये सर्व धान्य टाकून, डाळी वगैरे टाकून स्वच्छ धुवून घेऊया. म्हणजे त्यामध्ये जे काही घाण किंवा डस्ट असेल ती निघून जाईल. इथे आपण थोडा वेळ भिजत ठेवूया. अर्धा तास, पाऊण तास ठेवलं तरी चालेल. भिजवताना तुम्ही शाबू भिजवून घेऊ नका. इथे माझं सर्व धान्य भिजत झालेलं आहे. मी काढून घेते स्वच्छ करून. आणि हे काढत असताना तुम्ही मोठ्या ताटामध्ये काढा किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये काढून ते छानसं पसरवून ठेवा. म्हणजे काय होईल, थोडंसं सुकलं जाईल त्यातलं पाणी आणि आपल्याला भाजताना ते जास्त वेळ लागणार पण नाही आणि छान वाटलं जाईल. मी इथे प्लेटमध्ये पसरवून घेते. तासभर मी असंच ठेवेन सुकायला. तासाभराने मी छान भाजून घेते. आता इथे बराच वेळ झालेला आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवून फ्लेम ऑन करते गॅसची. कढई मी जाडसर ठेवलेली आहे ॲल्युमिनियमची. त्याने काय होतं, पदार्थ करपलं जाणार नाही. स्टीलची कढई वापरलात तर तांदूळ किंवा छोटे छोटे धान्य बुडाला चिटकले जातील कढईच्या आणि मग त्याचा खरपूस असा वास येईल. मग मुलं खाणार पण नाहीत. आता हे आपण सतत हलवत राहू, म्हणजे बुडाला चिटकणार नाही अजिबात. असं साधारण आपल्याला 10 मिनटं तरी छोट्या फ्लेमवर भाजून घ्यावं लागेल. कारण गॅस खूप मोठा केला तर चिटकलं जाईल. म्हणून त्याला सावकाश 10 ते 15 मिनटात भाजून घ्यायचं आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. सर्व प्रकारच्या डाळी वगैरे असल्यामुळे काय होतं, मुलांना खूप सारी प्रथिने मिळतात. आणि मी त्यानंतर आता मखाणे पण ॲड करेन. मखाण्यामध्ये काय असतं, जास्ती प्रमाणात लोह असतात. त्यामुळे बाळांना त्याचा चांगलाच फायदा होतो. सतत हलवत राहू. पाहू शकता सर्व धान्य माझं काय झालं आहे, सुटं चिकट असं कुठं राहिलेलं नाही. कारण आता ते छान भाजून झालेलं आहे आणि कडक पण झालेलं आहे. घरच्या घरी सेरेलॅक अशा पद्धतीनं बनवलं आपण तर मुलांना कुठलंच आजार होणार नाही आणि ते स्ट्रॉंग पण बनतील. हायजेनिक फूड राहणार नाही. आता इथे बऱ्यापैकी झालेलं आहे आणि मी एका कॉटनच्या कपड्यावरती हे सगळं काढून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही प्लेटमध्ये. थोडंसं थंड झालेलं आहे. आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं ग्राइंड करून घेते, वाटून घेते. पाहू शकता इथे छान एकदम बारीक असं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. अगदी मऊसूत अशा पद्धतीने सर्वच इन्ग्रेडियंट इथे 2 वेळा मी वाटून घेतलेलं आहे.
भरपूर असं झालेलं आहे सेरेलॅक बाळासाठी. पाहू शकता तुम्ही, मस्त सोनेरी असा रंग आलेला आहे आणि वासही मस्त येतो याचा. आता याला कसं बनवायचं ते पाहूया. इथे मी छोटंसं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी दूध, गाईचं किंवा म्हशीचं, टाकून घेऊया. त्यामध्ये 1 वाटी असं पाणी टाकून घेऊया. आणि तुम्ही तुमच्या बाळाच्या भुकेनुसार किंवा त्याच्या वयानुसार तुम्ही हे सेरेलॅक टाकू शकता. मी सेरेलॅकचं जे आपलं चमचा असतो ना, त्याने 1 चमचा टाकते आणि 1 चमच्याला थोडंसं कमीच साखर टाकून घेते. इथे गूळ पण टाकू शकता. हलवून त्याला मी गॅसवरती ठेवेन. त्याला मस्त उकळी येऊ द्यायच्या. गॅसची फ्लेम अगदी छोटी करून सर्व उकळी मारू द्यायची आणि छान शिजून येतं. जास्त वेळ शिजल्याने काय होतं, बाळाला त्यामध्ये थोडंसं रवाळ जाणवणार नाही. मऊसूत शिजल्यानंतर बाळ काय होतं, आनंदाने खातं आणि त्याला ही रेसिपी पण आपली छान आवडेल. पाहू शकता तुम्ही, इथे अगदी छान शिजून झालेलं आहे आणि दाटसर पण झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करू. मी खाली उतरून घेते आणि वाटीमध्ये काढलेलं आहे. अप्रतिम मस्त असं दाटसर खाऊ बनवलेलं आहे बाळाचा आपण. अगदी छान पौष्टिक सेरेलॅक आपला रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर का माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी आणि इतर काही ॲक्टिव्हिटीजमध्ये. ओके, बाय बाय. थँक्यू.